या पुस्तकात तुम्ही दिलं आहे की मस्तानीबाईंचा जो उल्लेख आहे अस्सल कागदपत्रांमध्ये, तो फक्त 20 वेळा आलेला आहे, 20 ठिकाणीच आलेला आहे. तर हे अस्सल कागदपत्र म्हणजे काय? अस्सल कागदपत्र म्हणजे तत्कालीन व्यक्तिरेखांविषयी, तत्कालीन प्रसंगांविषयी, घटनांविषयी ज्या ज्या नोंदी झालेल्या आहेत, म्हणजे त्या पत्राच्या माध्यमातून असतील, रोजनिशीच्या माध्यमातून असतील किंवा आणखी कशाच्या माध्यमातून असतील, तर त्या तत्कालीन कालातल्या नोंदी ह्या अस्सल नोंदी मानल्या पाहिजेत. मग त्यामध्ये ती नोंद करताना त्या ज्या कोणी त्याची नोंद केलेली आहे त्याची काही मतं त्याच्यामध्ये असतील, किंवा तो काही पूर्वग्रह असतील, स्वतःविषयी काही वेगळं सांगत असेल किंवा इतरांविषयी वेगळं, हे सगळं आपण इतिहासाच्या त्यावेळच्या घटनांच्या आधारे आपण ते तपासू शकतो, हा माणूस किती खरं बोलतो किंवा. पण तत्कालीन या व्यक्तिरेखांविषयी किंवा त्यावेळेच्या परिस्थितीविषयी त्या जे पत्रव्यवहार म्हणा किंवा इतर नोंदी केलेल्या आहेत त्या अस्सल नोंदी मानल्या पाहिजेत. म्हणजे त्या काळात घडलेल्या, म्हणजे आता बाजीरावांबद्दल काही लिहिलं असेल तर बाजीराव जिवंत असताना लिहिलेल्या गोष्टी ह्या अस्सल मानल्या जातील. पुढे जाऊन कोणीतरी काहीतरी लिहिलं असेल त्याला पुढे जाऊन सुद्धा मराठेशाहीचा जो पत्रव्यवहार आहे पुढचा सुद्धा, म्हणजे नानासाहेबांच्या कालावधीमध्ये असेल किंवा पुढच्या म्हणजे थोरले माधवराव पेशवे यांच्या, कारण पुढे जरी त्या मागच्या व्यक्तिरेखांविषयी जरी नोंदी येत असल्या तरी ती म्हणजे त्या कालावधीतली माणसं असतात ती, आणि त्यांचा काल जरी पुढचा असला तरी त्यांना इतिहास सगळा मागचा माहीत असतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या नोंदीसुद्धा विश्वासार्ह मानल्या पाहिजेत. पुढच्या भविष्यातल्या माणसांनी जरी केलेल्या असल्या नोंदी, मागच्या नोंदी, तरी त्या विश्वासार्ह मानल्या पाहिजेत, कारण ती त्या कारभारात रुळलेली माणसं असतात, त्यांना ते माहिती असतं.